काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राजभवनामध्ये राज्यपालांची भेट घेतली आहे। काँग्रेसची महायुती सरकार बरखास्त करण्याची मागणी आहे। नागपूरमधील दंगल प्रकरणी राज्यपालांना अहवाल सादर केला आहे। वाघ्याच्या पुतळ्यावरून मराठा विरुद्ध धनगर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप। कोरटकरच्या 3 दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची इंद्रजित सावंत यांची वकिलांमार्फत मागणी। सीसीटीव्ही फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं कारण दिलं आहे। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंकडून आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल। बुलढाण्यात लोकांना टक्कल पडण्याच्या घटनेविषयी विधान परिषदेत खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे। पंतप्रधान मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर। डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालयमध्ये जाणार आहेत। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून या दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी। स्वारगेट एसटी स्थानकामधील बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी, पीडितेसह बस चालक आणि वाहकाचे जबाब नोंदवले। व्यावसायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश असेल। गुढीपाडव्याच्या या मुहूर्तावर सरकारचा मोठा निर्णय। मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन विभागाला आदेश। वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करा, हिंदू जनजागृती समितीच्या सुनील घनवट यांची मागणी। वक्फ बोर्डानं 17 वर्षांपासून ऑडिट रिपोर्ट दिला नसल्याचा दावा आहे। दाओसमध्ये स्वाक्षरी केलेल्या 17 प्रकल्पांना मंजुरी। उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत प्रकल्पांना मान्यता। या प्रकल्पांमधून 4 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे।